आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेबाबत या मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करणार नगरसेवक संतोष जाधव यांचा इशारा। मनमानी कारभार करणार असाल तर यात्रा होऊ देणार नाही, नगरसेवक पंकज गुराव। जयसिंगपूर नगरपालिकेत यात्रेवरून जोरदार खडाजंगी। जयसिंगपूरमध्ये दरवर्षी मार्च महिन्यामध्ये गुढीपाडव्या दिवशी जयसिंगपूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। तालुक्यामधील मोठी यात्रा म्हणून या जयसिंगपूर सिद्धेश्वर यात्रेची ओळख आहे। या यात्रेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मोठे अथवा लहान पाळणे, खेळण्याचे साहित्य, खाद्यपदार्थ असे अनेक स्टॉल या यात्रेत दिसतात। पण दरवर्षी या सर्वांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल यापेक्षा जास्त लावले जातात। आज त्याबद्दल जयसिंगपूर नगरपालिका येथे नगरसेवक संतोष जाधव, नगरसेवक पंकज गुराव, नगरसेवक गुंडाप्पा पवार, त्याचबरोबर अशोकराव कोळेकर, चंद्रकांत बापू घुणकीकर या सर्वांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांची भेट घेतली व सिद्धेश्वर देवालयाच्या यात्रेबद्दल विचारणा केली। सदर यात्रा भरवताना नगरसेवक म्हणून आम्हाला का बोलावले नाही, परस्पर निर्णय का घेण्यात आला, यावरून विरोधी गटासमवेत काही वेळ शाब्दिक वादविवाद दिसून आला। ही यात्रा भरवत असताना जयसिंगपूर पोलीस स्टेशन, जयसिंगपूर नगरपालिका यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आले। संबंधित प्रकाराबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली। यामध्ये यात्रेत येणाऱ्या सर्व पाळण्यांचे विमा उतरवले आहेत का याची खात्री करावी, सर्व पाळण्यांचे स्ट्रक्चर ऑडिट केल्याची खात्री करावी, यात्रेत येणाऱ्या पाळण्याची बाबतीत संबंधित शासकीय विभागाकडून रीतसर परवानगी घ्यावी, यात्रेत येणारे स्टॉल, दुकान, गाड्या किंवा त्यांच्याकडून मिळणाऱ्या मिळकतीच्या बाबतीत सर्व माहिती देण्यात यावी, सदर यात्रेत कोणती दुर्घटना अथवा अपघात होऊ नये याचे नियोजन असावे, वाहतुकीस अडथळा होणार नाही, तसेच पोलीस गाडी, अग्निशमक वाहन व रुग्णवाहिका सर्व ठिकाणी पोहोचेल अशी दक्षता घ्यावी, आग प्रतिबंधक उपाययोजना व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी, सदर ठिकाणी फटाके वाजण्यात येऊ नयेत, फटाक्यांमुळे काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, यात्रेमध्ये CCTV बसवण्यात यावे, पाळण्याची तिकीट दर तसेच खाद्यपदार्थांचे दर सर्वसामान्य लोकांना परवडेल असे असावेत अशी मागणी करण्यात आली। या मागण्या येत्या 2 दिवसात मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल व परिणामी यात्रा होऊ दिली जाणार नाही असा तीव्र इशारा नगरसेवक संतोष जाधव व नगरसेवक पंकज गुरव यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।